request Miss Sonia, the official adjudicator, to take the charge, and let me request. एक दोन नव्हे तर तब्बल 5,000 महिला एकत्र लावणी करताना तुम्ही कधी बघितलं आहे का? सर्व महिला तालबद्ध पद्धतीने सगळ्यांच्या चेहऱ्यावरील मुद्रा सारख्याच, हावभाव सारखेच, एवढं सगळं तुम्ही कधी बघितलंय का? नसेल बघितले तर या व्लॉगमध्ये तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. तर व्लॉगला कोणी स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. पण मला एकाच गोष्टीचं वाईट वाटत होतं. एवढा कार्यक्रम घेतला आणि थोडंसं माझ्या मनाला एक गोष्ट लागून गेली, ते पण तुम्हाला सांगेलच ते काय झालंय. म्हणूनच म्हणते व्लॉगला कोणी स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. जणू काही गुलाबी साडी नेसून फुलालाच उधळलाय, जणू असंच वाटत आहे. आणि या छोट्याशा चिमुरड्या मुलीचे हावभाव बघा किती सुंदर आहे. आणि लावणी कशाला म्हणते हे तर या चिमुरड्या मुलीकडे पाहून शिकायला पाहिजे. आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात लहान तर ही चिमुरडी होती, पण आमच्यापेक्षा ही सुंदर चेहऱ्यावरील मुद्रा देणारी ही छोटी मुलगी आहे. आम्ही तर ह्या लहानशा लेकराकडेच पाहून लावणी शिकलो, नाहीतर आम्हाला काय माहीत होतं लावणी म्हणजे काय. बघू शकता किती सुंदर हावभाव देत आहे, जणू काही वनामध्ये मोरच नाचत आहे. यालाच तर म्हणतात मूर्ती लहान कीर्तिमान. आणि आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात व्हायरल गर्ल तर हीच होती. या सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात व्हायरल झाली असेल तर ही छोटीशी मुलगी व्हायरल झाली आहे. आणि मी तिला इथं थोडंसं तुमच्यासाठी ॲड केलं आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर नाचत आहे. तर चला मग मी स्टार्ट करते व्लॉगला. हॅलो हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या व्लॉगमध्ये. तशा तर भरपूर गोष्टी राहिल्या. मीच सगळ्यांना म्हणलं की मेहंदी काढू आणि मीच नाही मेहंदी काढली अजिबात. नाही तर सांगणारी मीच होती सगळ्यांना मेहंदी काढू म्हणून. चला या ना. बाय एवढा वेळ लागतो का बाय करून अरे आपली रील आपली रील राहिली. आता खूप सुंदर लागलं, पण आता काय करते आपण एक रील काढायचं होतं. हे बघा बालीची नाक बाई थांबा ना आई, मला जरा आई बाय आई बाय आई बाय 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 चला बाय. हो झालं. बाटल नाही घेतले काय? ठीक आहे, मी पण नाही घेतली आज पाटण. बरं बाय. नेली बाय करू दे बाप्पा, नाराज जाऊन जाय. बाय जे. तर आता आम्ही सगळ्याजणी छान मेकअप करून साजेशी सुंदर साडी, नऊवारी साडी, त्याच्यावर साजेशी सुंदर दागिने, दिलेले दागिने. आणि ज्यांनी कोणी पण तो ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा. तर हा ब्लॉग आपला दुसरा पार्ट आहे आणि फर्स्ट पार्ट मी अपलोड केलेलाच आहे, तो पण तुम्ही पाहू शकता. तो पण मस्त झालेला आहे. तर आम्ही आता सगळ्याजणी तयारी करून निघलो आहोत ग्राउंडवर, कारण एवढा मोठा भव्यदिव्य कार्यक्रम ग्राउंडवरच घेणार आहे. कारण 5,000 महिला म्हटलं तर काही छोट्याशा जागेमध्ये होणार नाही, त्याच्यासाठी मोठा ग्राउंडच अरेंज करावं लागतं. तर आम्ही चाललो तिथे. तर आम्हा दोघींची जावांची तर तयारी लवकरच झाली होती, कारण आम्ही सकाळपासूनच त्याच्या प्लॅनिंगला लागलो होतं. पण आमच्या ग्रुपमध्ये छोट्या मुली पण होत्या, त्यांचं व्हायला थोडा वेळ लागला होता. तर असं सगळ्याजणी 4 जणीचं म्हटलं तर काही एकत्र होत नाही. असं करून आम्ही आता सगळेजण निघलो आहोत. तर जाता जाता एका ताईची तब्येत पण बिघडली, कारण ट्रॅव्हल सगळ्यांना सहन होत नाही. तसं तर दोघींची तब्येत इतकी डाऊन होती की त्यांनी आम्ही नाचणारच नाही असाच प्लॅन, असंच नाचते की नाही म्हणजे त्यांनी लावणी करेल की नाही अशीच त्यांची तब्येत डाऊन झाली होती. कारण काल रात्री आम्ही 10 वाजले होते घरी यायला रात्रीचे, आणि झोपायला तर तुम्हाला माहितीच आहे मग 11 तर वाजूनच जाते. तर असं अपरात्री येणं जाणं, त्याच्यामुळे तब्येत डाऊन होणारच, कारण माझीच झाली, माझाच आवाज बसला आहे. तर ह्या तर छोट्या मुली, त्यांना एवढा त्रास सहन करायची सवय नाही, तरी पण त्या येता एवढ्या आवडीने हिरीने हे भाग घेतला या कॉम्पिटिशनमध्ये. नाही पण या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये भाग घेतला. हेच खूप मोठी गोष्ट आहे, कारण शाळेचं प्रेशर असताना, स्कूलचं पेपरचं प्रेशर असताना सगळ्या गोष्टी मॅनेज करून येत आहे. हेच खूप मोठी गोष्ट आहे. आता इथं आम्ही आलो आहे, थोड्याशा रील्स पण शूट केल्या आहे. काही ताई आमच्या इथेच राहिल्या होत्या रात्रीला, तर त्या या रीलमध्ये नाही आल्या. तर आता जे काही आहो आम्ही त्यांनी बाकी रील शूट केला आहे. आम्ही जातो आतमध्ये. आता एंट्रीची वेळ झाली आहे, आता 2 वाजले. ते एकदम उत्कृष्ट माझ्या स्वतःच्या देशासाठी करणार आहोत. भारत माता की. So may I please request Miss Sonia, the official adjudicator, to take the charge, and let me request.
आतमध्ये आमची इतकी ग्रँड एंट्री झाली जसं की आम्ही रॅम्प वॉकच करत आहोत असंच मला फील झालं होतं. इतकी छान एंट्री केली. सगळे कॅमेरे आमच्याकडेच होते आणि मला ज्या गोष्टीचं वाईट वाटलं तेच की सगळ्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले. सिक्युरिटी खूप कडक होती. पण मी ब्लॉगर आहे, छोटीशी का तेवढी काही फेमस नाही आहे, पण जे आहे ते आहे. मला जास्त आता व्ह्यूज पण येत नाही, तरी पण मला वाटते ना माझे जे कोणी पाहणारे सबस्क्रायबर आहे त्यांना मी जे काही करते ते दाखवण्याची माझी पण इच्छा होते. तर मला वाटलं की म्हणजे थोडा मोबाईल त्यांनी अलाउड केलं नाही. आणि बाकी आतमध्ये आल्यानंतर बघते तर काय जे कोणी आता ज्यांचे न्यूजपेपरवाले म्हणा त्यांनी इंस्टाग्रामवर आता भरपूर लोक व्हिडिओ पोस्ट करतात. ते सगळे दादा लोक मोबाईल घेऊन आमचे जसं की आम्ही खूप मोठे स्टार आहोत. आजच्या दिवसासाठी आम्ही स्टारच आहोत. जसे आम्ही स्टार आहोत तसेसारखे आमचे फोटो काढत होते, आमच्या लावणीचे रील्स घेत होते. आणि मला वाटलं माझ्याकडे मोबाईल असता तर मी पण छान छान रील्स शूट केल्या असत्या. पण ह्याच गोष्टीचं मला वाईट वाटत होतं. मला घरी आल्यानंतर बरं पण वाटत नव्हतं ह्याच गोष्टीचं, कारण घरी आल्या सगळ्यांनी रील्स पोस्ट केल्या आणि घरी आल्यानंतर माझी तब्येत डाऊन झाली. मला 2 दिवस तर इतका ताप आला की मी उठून बसू पण शकत नव्हते. त्याच्यामुळे मी खूप लेट झाली. आणि बाकी सगळ्यांनी रील्स पोस्ट करून त्यांनी लाखोमध्ये व्ह्यूज त्यांच्या व्लॉगला रील्स म्हणजे जे काही व्लॉग आहे रील्स आहे त्यांना लाखोमध्ये व्ह्यूज आले. आणि मी लेट झाली तरी पण तुम्ही या रील्सला म्हणजे माझ्या व्लॉगला छान प्रेम द्या, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण होऊन जातं, मी हाऊसवाईफ आहे, सगळ्या गोष्टी मॅनेज करायला टाईम लागतं. आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यावं लागते, आपल्या मुलांकडे लक्ष द्यावं लागते, त्यानंतरच कुठं आपण बाकी गोष्टीकडे लक्ष देतो. हे तर आता थोडं साईडच आहे, घरच्यांना हे सगळे कामं ठेवून मी याच्याकडेच लक्ष नाही देऊ शकत. त्याच्यामुळे तुम्ही नक्की याला स्टार्ट टू एंड व्लॉग बघा आणि छान छान कमेंट करायला तर अजिबात विसरू नका. कमेंट नक्की करत जा. आम्हाला 20 मिनिटात 20 लावण्या कंटिन्यू करायच्या होत्या आणि त्या पण इतक्या की अजिबात कुठं पण आम्हाला स्टॉप घ्यायचं नव्हतं, कंटिन्यू करायच्या होत्या. त्याचीच इथं आहे. तर हे कोणत्या गाण्यावर लावणी करायचं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांची कोणाची कमेंट बरोबर येईल त्याला नक्की मी छान कमेंट करेल. तर तुम्ही सांगा बरं हे कोणत्या गाण्यावर लावणी करायचं नक्की सांगायला विसरू नका. तर मी तर लावणी जणू काही मी बोर्डाच्याच पेपरला बसले त्याच टाईपचे केले. तेवढं स्पेशल मला आज पण आलं होतं. नीता बोडे मॅडम ज्यांची नावं घेतात त्यांनी समोर यावे. नीता बोडे मॅडम 16 तेजस मिसाळ सर नंबर 18 सचिन डोंगरे सर नंबर 19 अविनाश मेश्राम सर नंबर 20 संतोष पगारे सर. ज्यांची नावं घेतो त्यांनी मंचावर यावे. संतोष पगारे सर नंबर 20. तर झालाय आता आमचा कार्यक्रम. आता चाललोय आम्ही घरी. बघू शकता किती रश आहे. मी माझ्या मोबाईलला खूप मिस केलं कारण मोबाईल अलाउड नव्हता. खरंच मोबाईल असताना मी काय शूट करून टाकलं असतं. दर्जेदार लावणीचा कार्यक्रम झाल्यानंतर शेवटी आता घरी जायची वेळ आलीच आहे. तर आता आम्ही निघलो सगळ्याजणी घरी आणि या गर्दीमधून बाहेर निघायला तर खूप वेळ लागला. सगळ्यांच्या अथांग परिश्रमानंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आम्ही आपल्या जिल्ह्याचं नाव नोंदवलंच. म्हणजे लावणी हे महाराष्ट्राची लोकनृत्य नाही तर आणबाण शान आहे हे नक्कीच. आता वैशुताई आमची सगळ्यांची प्लॅनिंग करत आहे कुठं बसायचं का बसायचं. झालं डोकं दुखी झाले खूप डोकं दुखलं पण 2 वाजेपासून. तर आता फायनली घरी जायची वेळ झाली. आज पण आम्हाला 11च वाजले घरी यायला. तर या 2 महिन्यामध्ये आम्ही प्रॅक्टिसच्या दरम्यान भेटत होतो आणि आता आमचं नातं मैत्रीच्या पलीकडे इतकं घट्ट झालं आहे की आता सोडून जायच्या वेळी खरंच वाईट वाटत आहे. मला तर पर्सनली खूप वाईट वाटत आहे. तेच मी सांगत आहे ताईंना. तर ताईंना पण तेच वाटत होतं. तर आम्ही एकाच गावातला नक्की भेटू. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.